जय शिवराय मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आता सकाळचे वाजले 5:15 आणि आम्ही निघालो एका छोट्याशा राईडला. तर चला सुरू करूया. चला मित्रांनो, राईडची सुरुवात झाली. गणपती बाप्पा मोरया. आता आलो आहे पेट्रोल पंपवरती आणि आपल्या गाडीतलं तर मी कालच फुल केलेलं पेट्रोल. चला मित्रांनो, आता आरेच्या रस्त्याला लागलो. हां नाही 12 टाईम होईल, झाल्या टाईम होईल. भावानोच आम्ही चाललो आहे आता अंबरनाथला. अंबरनाथमध्ये एक 1000 वर्ष जुनं मंदिर आहे, ते बघण्यासाठी. अमरेश्वर मंदिर आहे, ते बघण्यासाठी चाललो आहे. आणि आता आरेच्या रस्त्याला लागलो आहे आम्ही. इथून जवळजवळ एक 1.5 तासाचा रस्ता दाखवतो आहे. लेफ्ट साईडला पवई लेक आहे मित्रांनो. आणि आत्ता जस्ट पवई क्रॉस करतो आहे आम्ही. आणि अजूनपर्यंत उजेड झाला नाही. आत्ता सकाळी 6 वाजलेत. बघूया उजेड आल्यावरती आता डायरेक्ट भेटू आपण. संडे राईड बोललं ना मित्रांनो, सगळे रायडर लोक वगैरे बाहेर पडतात. हे बघा इकडे पण बघू शकता रायडर जातो आहे की हिमालयनवरनं. हे सगळे ब्रेकफास्ट राईडला चालले असतील. आणि आता थोडं उजेड होतं आणि इथून पुढे तुम्हाला आता मजा यायला चालू होईल. आणि मला पण मजा येईल. सकाळ सकाळी मस्त लोक सायकलिंगला वगैरे पण चाललेत. भरपूर जणं दिसले आज सायकलिंग करताना. मित्रांनो, कधी पण रस्ता असा खाली दिसला ना तर जास्त ओव्हर स्पीडिंग वगैरे करू नका. जेवढी तुम्हाला कंट्रोल होते तेवढीच पळवा गाडी. कारण रस्ता खाली दिसतो, मग आपण पळवतो आणि अचानक मध्येच कोण पण येतो. ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे फक्त थोडंसं सावधानीने चालवा. दिका नाही मेको. आता आज स्पीड ब्रेकर मला दिसला नाही. असंच अचानक मध्येच काय ना काहीतरी येत असतं मित्रांनो. त्यामुळे मी सांगतो की जेव्हा पण गाडी चालवाल ना तेव्हा थोडंसं केअरफुली चालवा. इथे बघा सगळे रायडर लोक थांबलेत. मस्त मोठ्या मोठ्या गाड्या आहेत त्यांच्या. मला थोडं भूक वगैरे लागली म्हणून आता नाश्ता करायला इथे थांबलो आहे. तर मित्रांनो, आता इथे थांबलो होतो चहा पिण्यासाठी. थोडं रिफ्रेशमेंटसाठी थांबलो होतो. नागोरीमध्ये चहा वगैरे पिऊन झाले आता. तर चला आता यांना विचारूया त्यांना कसं वाटतंय. भावना कसं वाटतं तुम्हाला? एकदम मस्त. कशी झालं राईड? एकदम मस्त. तर मित्रांनो, आता मस्त उजेड वगैरे झालं आहे आणि थोडं रिफ्रेश पण झालो आहे. आता चहा वगैरे झाला आमचा आणि आता निघालो आहे परत. आणि आता इथून फक्त 25 किलोमीटर राहिले आहे. तर बघूया, पटापट जाऊया, मस्तपैकी दर्शन घेऊया. आता थोडा माझ्या आवडीचा रोड आला आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही, थोडा आजूबाजूला कसं डोंगर वगैरे आहे. आणि अशा रोडवरती राईड करायला मजा येते जेव्हा आजूबाजूला चांगले चांगले व्ह्यू असतात. आणि इथे जर पावसाळ्याचा पण आलो तर काय भारी व्ह्यू भेटेल. येऊ आपण नक्कीच पावसाळ्यात या रोडने आपण राईड करू. हा झाड बघा कसलं भारी आहे. ओव्हरऑल राईड मस्त चालू आहे, मजा येते राईड करायला. काय ऐकत नाही, फुल गाडी पळवतोय नुसती. आणि भावाला पूर्ण रोड माहीत आहे आणि आम्हाला सांगितलं की हा रोड माहीत नाही त्याला. आणि आता बघतोय तर नुसता पळवतोय गाडी रोड माहीत असल्यामुळे. आम्ही मॅप बघत चाललोय हळूहळू. तर मित्रांनो, आता फक्त 5 किलोमीटर राहिले ते मंदिर आणि आपण लवकरच पोचू. आणि तुम्हाला दाखवतो, खूप प्राचीन मंदिर आहे. आणि ओव्हरऑल राईड पण मस्त चालू आहे आमची, मजा येते फुल. आणि माझ्यासोबतचे जो दोघं होते ते गेले पुढे. मी फक्त कॅमेरा सेट करण्यासाठी थांबलो होतो. पासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. आणि मंदिराचा टाईम आहे फक्त 12 वाजेपर्यंत ओपन असतं मंदिर. आणि 12 नंतर बंद होतं. त्यानंतर मग डायरेक्ट 4 वाजता ओपन होतं. जर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर एक तर 12च्या आधी या, नाहीतर मग 4च्या नंतर या. ऑफरोडिंग मला जरा पण आवडत नाही, बट थोडंफार ठीक आहे. जर ॲडव्हेंचर बाईक असेल तर मग काय टेन्शन नाही. पण माझी गाडी ॲडव्हेंचर नाही, तर या गाडीवरती तर का ऑफरोडिंग जरा पण मजा नाही येत. आणि ही तर मातीवाली ऑफरोडिंग आहे, म्हणजे माती पण आहे, त्यामुळे टायर थोडा स्किट वगैरे पण मारतो आहे. तर चला, संपला. थोडासाच पॅच खराब होता. आता इथून थोडा चांगला रस्ता आहे, मारायचा आहे आपल्याला. तर मस्त बैलगाडी पण जाते. आणि लहान असताना बैलगाडीमध्ये बसलेलो, त्यानंतर मग आता बैलगाड्या जशा कमी व्हायला लागल्या, ट्रॅक्टर वगैरे आले, त्यामुळे बैलगाड्या एकदम कमी वगैरे व्हायला लागलेत.
सध्या मी अमरेश्वर मंदिरामध्ये आहे आणि माझ्या मागे तुम्ही 1000 वर्ष जुनं मंदिर बघू शकता, जे की संपूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे. आणि हे मंदिर सुमारे 1060मध्ये बांधलं आहे. तसंच या मंदिराची जी रचना आहे ती हेमाडपंथी शैलीमध्ये केली आणि असं म्हणलं जातं की शिलार राजवंशातील राजा चित्तराजा यांनी हे मंदिर बांधलं आहे. जर तुम्हाला या मंदिरामध्ये व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही व्हिजिट करू शकता. हे मुंबईपासून फक्त 60 किलोमीटर अंतरावरती आहे आणि अंबरनाथमध्ये हे मंदिर आहे. मित्रांनो, झालं आता मंदिराचं दर्शन वगैरे घेऊन खूप मजा आली. जर तुम्हाला कोणाला या मंदिराला भेट द्यायची असेल तर तुम्ही नक्की भेट द्या. खूप सुंदर मंदिर आहे आणि अतिशय प्राचीन असं मंदिर आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा. चला भेटू पुन्हा कोणत्या तरी अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.